नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेचा खूपच सुंदर असा प्रोमो रिलीज झालेला आहे। ज्या प्रोमोची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो प्रोमो आपल्याला फायनली बघायला मिळणार आहे। कीर्तीच्या गुंडांनी शिवा आणि चंदनला किडनॅप केलेलं असतं। ते त्या दोघांना एका गोडाऊनमध्ये घेऊन येतात। चंदन तर खूप घाबरलेला असतो। तो म्हणत असतो, दिव्या अगं हे सगळं कोणी केलंय? आपल्याला इकडे कोण घेऊन आलं असेल? तेव्हा शिवा बोलते, अजून कोण? ती कीर्ती। हे सगळं त्या कीर्तीचंच काम आहे, मला 100% खात्री आहे। आणि अशा प्रकारे आता दोघे मिळून त्या गुंडांशी फाईट करू लागतात। पण तेवढ्यातच त्यातला एक गुंड शिवाला गोळी मारतो। म्हणजे तिच्या राईट हाताला गोळी घासून जाते आणि त्यामुळे तिचा हात जखमी होतो। ती बेशुद्ध होऊन खाली पडते आणि मग हा चंदन सुद्धा एकटा पडतो। गुंड सुद्धा त्याला घेरतात। चंदन मनातल्या मनात बोलतो, झालं, संपलं, बहुतेक आज माझा आणि शिवाचा शेवटचा दिवस आहे। आणि तेवढ्यातच त्या गोडाऊनमध्ये जोराचा वारा वाहू लागतो। आता तो वारा कुठून येतो कोणास ठाऊक, पण एकदम जोराचा वारा वाहू लागतो आणि त्याच दरम्यान तिथे एका माणसाची एंट्री होते। तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आशू असतो। चक्क आशू लाथ मारून तो दरवाजा तोडतो आणि त्या गोडाऊनमध्ये एंट्री घेतो। इतके दिवस फक्त आणि फक्त घाबरणारा आशू आज पहिल्यांदाच वाघ बनलेला असतो। तिथे असणाऱ्या सगळ्या गुंडांबरोबर आशू फाईट करू लागतो। पण तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की शिवाच्या हाताला गोळी लागलीये। तो पळत पळत शिवाजवळ येतो। शिवा असं जोरात ओरडतो आणि तिच्या हाताला रुमाल बांधतो आणि बोलतो, शिवा तुला घाबरायची काही गरज नाहीये, मी इथे आलोय। तेव्हा शिवा बोलते, आशू तुझ्या जीवाला इथे खतरा आहे, प्लीज इकडून निघून जा, हे गुंड ना फार खतरनाक आहेत। तेव्हा आशू बोलतो, असं कसं? मी तुला एकटीला सोडणार नाही। मला मान्य आहे यापूर्वी मी चूक केली होती, माती खाल्ली होती, पण आता मला सगळं कळलंय। मी तुझी साथ आता यापुढे कधीच सोडणार नाही। चला त्या गुंडांचा आपण दोघे मिळून एकत्र सामना करूया। आणि अशा प्रकारे तो आता पुन्हा शिवाला उठवतो आणि दोघे मिळून गुंडांची चांगलीच धुलाई करतात। सगळे गुंड आता जमीनदोस्त झाल्यानंतर आशू बोलतो, शिवा मला तुला काहीतरी सांगायचंय। त्यावर शिवा बोलते, बोल ना, काय बोलायचंय? आणि मला एक सांग, तू लग्नातून पळून का गेलास? नाही म्हणजे तुला जर हे लग्न करायचंच नव्हतं तर तू लग्नाला तयार का झालास? तुला माहित नाहीये तिकडे सीताई भाऊ सगळे किती टेन्शनमध्ये आहेत। इवन सीताई पोलिसांना घेऊन आमच्या घरी आली होती। अरे भर मंडपामध्ये सगळी तुझी वाट बघतायत, आतुरतेने वाट बघतायत, सगळ्यांना खूप टेन्शन आलंय, जा पटकन। अरे तुझी नवरी तुझी वाट बघतीये, इथे काय करतोयस तू लग्न चुकून? तेव्हा आशू बोलतो, शिवा अगं बास ना, बंद कर। मला आता कळून चुकलंय, मी चुकीचा होतो आणि तू बरोबर होतीस। मी तुझ्याबरोबर फार वाईट वागलो, फार चुकीचा वागलो। मला फक्त आता तुला एकच सांगायचंय, आय लव्ह यू, आय लव्ह यू शिवा, असं म्हणत असतो, जोरातच ओरडतो आणि शिवाला घट्टाशी मिठी मारतो। शिवाला तर काय सुरू आहे काहीच कळत नसतं। तिला तर मनातून खूप बरं वाटत असतं, पण एकीकडे वाटत असतं या आशूला अचानक झालं तरी काय? हा इतका कसा काय बदलला? याचे डोळे कसे काय उघडले? तर प्रेक्षकांनो, या आशूमध्ये इतका बदल कसा काय झाला तेही एका दिवसात? त्याला 100% काहीतरी सत्य कळालं असणार आहे, पण ते कसं हे सगळं आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल। असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा।